नमस्कार. आज 15 जुलै 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी पहा. वांगचूक उपोषणावर ठाम. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा संवादाशिवाय माघार न घेण्याची भूमिका. आता सोनम वांगचूक हे आपल्यासाठी लढत आहेत हे सर्वप्रथम आपल्याला मान्य असणं गरजेचं आहे. ओके. कारण पहा, अगदीच आपण त्या फेजमधून गेलो आहोत किंवा पॉलिटी आपण बऱ्यापैकी आपल्या विद्यार्थ्यांनी पॉलिटी शिकलेली आहे व त्यांना माहिती आहे अकाउंटेबिलिटी काय असते. ओके. मग या नात्याने व अगदी उद्या भविष्यामध्ये अशा पद्धतीचे घोटाळे, त्यानंतर परीक्षेचे पेपर फुटणे, अशा त्रासापासून जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला सध्याला सोनम वांगचूक यांना सपोर्ट करणं खरंच गरजेचं आहे. ओके. व पहा, त्यांच्या हेल्थमध्ये अतिशय चिंताजनक बदल झालेले आहेत. म्हणजे पहा, जवळपास त्यांचं 8.5 किलो वजन कमी झालेलं आहे. त्यासोबतच ब्लड प्रेशर, हे जे सर्व इश्यूज आहेत ना, ते एकदम जास्त झाले आहेत. म्हणजे प्रचंड आता वेदनादायक या स्थितीमध्ये ते पोहोचलेले आहेत व ते सर्व त्यांनी आपल्यासाठी करत आहेत किंवा आपलं जे भविष्य म्हणजे शिक्षण पहा, फक्त आपण वाचून किंवा अभ्यासून किंवा फक्त परीक्षेत लिहिण्यासाठी आपण हे थांबवू शकणार नाही आहे. कारण पहा, जर उद्या MPSCचा पेपरच फुटला आपला किंवा MPSCचा म्हणजे तसं होऊ नये, परंतु जर तशा पद्धतीने सिच्युएशन जर निर्माण झाले तर आपल्यासाठी लढण्यासाठी उद्या कोण आहे. त्यामुळे पहा, हा प्रत्येकाचा लढा आहे, आपल्या सर्वांचा हा लढा आहे. त्यामुळे नक्कीच पहा, आपल्यापैकी प्रत्येकजण सोनम वांगचूक यांना सपोर्ट करत आहे. नक्कीच पहा, आपण दिल्लीमध्ये जाऊ शकत नाही, परंतु आपण हा सपोर्ट किंवा हे जे आंदोलन चालू झालं होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर अगदी पहा, आपण सोशल मीडियामधूनच त्यांना सपोर्ट नक्की देत आहोत. ओके. त्याच्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. पहिली बातमी पहा. इराणच्या हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू, राजनैतिक अधिकाऱ्याला बोलावून निषेध. आता पहा, सध्याला या सिच्युएशनमध्ये स्टेट ऑफ हॉर्मुझ गेलेला आहे की तिथं निषेध किंवा अगदीच काही झालं तरी आता ते माघार होणार नाही, अशा पद्धतीची सिच्युएशन आहे. पण पाहूयात, तिथे जे टॉक्स आहेत, पीस टॉक्स जे आहेत ते अद्याप चालू आहेत किंवा म्हणजे दोघांचे पण हात तिथे ओपन आहेत. या निमित्ताने या न्यूजला मी इथं स्किप करून पुढे जातोय. घटना दुरुस्तीसाठी शरद पवार गट भाजप बरोबर. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर पक्षाची भूमिका बदलण्यात आलेली आहे व यावेळेस जे विधेयक मांडण्यात येईल म्हणजे आता लगेच 20 तारखेपासून पहा 20 तारखेपासून संसदेचं अधिवेशन चालू आहे. त्या अधिवेशनामध्ये परत एकदा विधेयक मांडण्यात येईल, जे की लास्ट टाइम मिस झालेलं होतं. व आता पहा, सध्याला 20 खासदार बेंगालमधून आलेले, त्याच्यानंतर 6 खासदार महाराष्ट्रामधून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार, हे सर्व जर मिळून पाहिलात तुम्ही तर आता 354चा आकडा त्यांना पार करण्यात, म्हणजे 354 येणार नाही पहा, कारण DMKचे जर तिथं तटस्थ राहिले ना तर झालं, म्हणजे हे बिल नक्कीच पास होईल व त्याबद्दल आता आपण काही डिस्कशन वगैरे करण्यात हे नाही आहे. त्यामुळे आपण पुढे जाऊयात. बाकी बातमी स्किप करा. ज्या दिवशी आपल्याला ही बातमी लक्षात आली ना, मग त्यावेळेस आपल्याला फक्त न्यूज अनालिसिसमधून त्याचे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते मी सांगणार आहे. ओके. आता उर्वरित राजकीय बातम्या त्या आपल्याला गरजेच्या नाही आहेत. ओके. नेक्स्ट पहा, सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस. NCERTला देखील त्यांनी नोटीस दिलेली आहे. कशा संदर्भात? त्रिभाषा धोरणावर उत्तर देण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत. आता त्रिभाषा धोरण काय आहे पहा. CBSEचा नियम काय, तर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 नुसार CBSEने 1 जुलै 2026 पासून 9वी साठी 3 भाषांचा अभ्यास अनिवार्य केला आहे. यामध्ये किमान 2 भाषा या भारतीय मूळ असणे बंधनकारक आहे आणि विदेशी भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ती तिसरी भाषा किंवा अतिरिक्त चौथी भाषा म्हणून घेता येईल. हे अतिशय चांगला पॉईंट आहे पहा. ओके. मग पाहूयात आता सुप्रीम कोर्ट याबद्दल काय म्हणतं किंवा अगदी ज्यांची भूमिका आता NCERT आणि केंद्र सरकार जर याबद्दल दुसऱ्या पद्धतीची भूमिका म्हटलं तर न्यूज इन प्रोसेस आहे, त्यामुळे थोडंसं आपण या बातमीला पुढेच पाहणार आहोत. ओके. निश्चिंत राहा, 1-2 आठवड्यामध्ये त्याचा निकाल ते नक्की पाहूयात आपण. डन. त्याच्यानंतर आहे सपोर्ट सोनम वांगचूक, त्यामुळे नक्कीच आपण सपोर्ट करत आहोत. नेक्स्ट न्यूज आहे पहा. निधी उभारण्यास मुभा. मालमत्ता पाणी घनकचरा प्रकल्पाच्या खासगीकरणाचा पालिकांना पर्याय देण्यात आलेला आहे व या संदर्भात एक केस आहे पहा, जे की तुम्ही UPSCच्या आन्सरमध्ये किंवा MPSCच्या परीक्षेमध्ये हे आन्सर नक्की लिहू शकता. तर त्या केसचं नाव आहे पहा, लास्ट इयरला ती केसचा निकाल आलेला होता. ओके. तर त्या केसचं नाव आहे पहा, अकोला म्युनिसिपल कॉर्पोरेशन. अकोला म्युनिसिपल कॉर्पोरेशन वर्सेस झिशान हुसेन. ओके. यांनी या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. गेल्या वर्षी 2025 मध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे पहा, की सुप्रीम कोर्टाने एक तथ्य चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे पहा, की स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ना, त्यांची स्वायत्तता त्यांच्या फायनान्शियल स्टेटसवरती खूप डिपेंड करते व अगदी तशाच पद्धतीने पहा, आज घडीला पण आपल्या घरामध्ये पण लागू होतं. ओके. तुम्ही जर अगदी पैसे जर कमवत असाल तर तुमची तिथं काय केली जाते पहा, म्हणजे इज्जत होते किंवा डिसिजन मेकिंगमध्ये ना तुम्हाला तिथं पार्ट
म्हणून घेतला जातो आणि तुम्हाला गृहीत धरलं जातं. ओके, अगदी तुम्ही जर पैसे वगैरे कमवत नसाल किंवा तुमचा जर घरामध्ये काहीच हातभार नसेल तर तुम्हाला फक्त गृहीत धरण्यात येतं की बा हे जे काही करेल निर्णय घेईल आपण ना ते या व्यक्तीला तिथे मान्यच असणार आहेत. पण जर तुम्ही स्वतःहून जर पैसे कमवत असाल किंवा घरामध्ये जर तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन असेल तर डिसिजन मेकिंगमध्ये तुमचं काय तिथं मत असेल किंवा तुम्हाला विचारलं जाईल की तुमचं काय मत आहे, तुम्ही यामध्ये यस आहात की नो आहात. ओके, मग ती तशाच पद्धतीने पहा. जर मग आपली जी महानगरपालिका आहे ती राज्य सरकारवरती डिपेंड असेल, म्हणजे प्रत्येक ग्रँटसाठी ते जर त्यांची वाट बघत असतील की मला राज्य सरकार पैसे कधी देईल पैसे कधी देईल, तर पहा ते राज्य सरकारचं पपेट बनून तिथं काम करेल. ते स्वतःहून कधीही काम करणार नाहीत किंवा स्वतःहून कोणतेही डिसिजन तिथं घेऊ शकत नाहीत. ते सगळं काही स्टेट गव्हर्नमेंटवरतीच तिथं डिपेंड असणार आहेत. मग ती सुप्रीम कोर्टाने पण तेच म्हटलंय की जर त्यांच्या स्वायत्ततेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वायत्ततेसाठी ते स्वतःहून फंड तिथं स्वतःहून फंड तिथं उभारू शकतात. मग या वर्षीच्या 6व्या वित्त आयोगाने पण तेच म्हटलं की तुम्ही स्वतःहून फंड उभारण्यासाठी प्रयत्न करा, कारण जीएसटीने तुमचं कंबरड ऑलरेडी मोडलेलं आहे. आय होप पॉईंट समजला असेल. फक्त ही केस तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, अकोला म्युनिसिपल कॉर्पोरेशन वर्सेस झिशान हुसेन. म्हणजे काल ज्या विद्यार्थ्यांनी आन्सर लिहिलेले होते त्यांना मी सांगितलं होतं ना ही केस म्हणून, तर ह्याच केसचं तुम्हाला मेन्शन करायचं आहे, कारण ही व्हॅल्यू ॲडिशन आहे. सुप्रीम कोर्टाचं ही म्हटलेलं तुम्ही एकदम इंट्रोडक्शनमध्ये पण यूज करू शकता किंवा कन्क्लुजनमध्ये पण यूज करू शकता किंवा बॉडीमध्ये पण यूज करू शकता. फक्त तुम्हाला शब्द तुम्हाला त्या पद्धतीने मॉडिफाय करायचे आहेत. ओके, व इथं परवानगी कशासाठी देण्यात आली ती देण्यात आली आहे पहा, मालमत्ताच्या विकासासाठी म्हणजे खाजगी भागीदारी तसेच अन्य योग्य विकास मॉडेलचा अवलंब करण्यात येणार असून सर्व प्रक्रिया पारदर्शक, स्पर्धात्मक आणि नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या पद्धतीने राबवण्यात यावी. नेक्स्ट आहे विशेष म्हणजे या धोरणानुसार सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर शहरातील पाणी वितरण, स्मार्ट युटिलिटीज आणि एकात्मिक घनकचरा प्रकल्पाची उभारणी आणि संचालन, नाट्यगृह नूतनीकरण, पे अँड पार्क, विद्युत वाहन चार्जिंग केंद्राची उभारणी असे प्रकल्प यामधून उभारण्यात येणार आहेत. ओके, म्हणजे महानगरपालिकेचा विकास आता कशामधून, PPP म्हणजे अगदीच पहा सरकारी आणि खाजगी या दोघांची भागीदारीमधून हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. कारण सध्याला राज्य सरकारकडे पण पैसे नाही आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्था तर राज्य सरकारवरतीच डिपेंड आहेत. या नात्याने PPP मॉडेल आपण विकसित केलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. ओके, तर प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा आणि सुप्रीम कोर्टाची ही केस लक्षात ठेवा. परीक्षेला तुम्ही ही व्हॅल्यू ॲडिशनसाठी लिहायचं आहे. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, एक आर्टिकल आलाय जो की आपल्यासाठी गरजेचा नाही आहे. म्हणजे अगदी काल एकनाथ शिंदे यांनी आर्टिकल लिहिला होता, आज काँग्रेसने तो आर्टिकल लिहिला, त्यामुळे मी स्किप करतोय. त्यानंतर हा पण आर्टिकल स्किप करा. नेक्स्ट आहे पहा, फक्त करार नव्हे प्रत्येक भारतीयांसाठी संधीचे दार. आता हा आर्टिकल पियुष गोयल केंद्रीय वाणिज्य मंत्री यांनी हा आर्टिकल लिहिला आहे. तर थोडक्यात आपण त्या आर्टिकलला डिस्कस करणार आहोत. तर पहा, आज 15 जुलै व 15 जुलै तुम्हाला माहिती असेल की 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो व आजच्याच दिवसाचं औचित्य साधन किंवा म्हणजे त्यांना माहिती नव्हतं किंवा हे असं असेल म्हणून, पण पहा योगायोग आहे तो बेसिकली. पण आज 15 जुलैपासून आपण UK सोबत युनायटेड किंगडम सोबत जो CETA म्हणजे कम्प्रहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड ॲग्रीमेंट केलेला होता, CETA. ओके, कम्प्रहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड ॲग्रीमेंट जो केला होता ना त्याला आजपासून आपण अंमलबजावणी चालू केलेली आहे. ओके, लास्ट इयर तो ॲग्रीमेंट आपण कीर स्टारमर यांच्यासोबत स्वाक्षरी झाली होती. आता त्याची आजपासून अंमलबजावणी होत आहे. मग आजपासून अंमलबजावणी झाल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी नफा आपल्याला मिळेल पहा. तर नक्कीच रोजगार, व्यावसायिकांची संधी उपलब्ध होऊन त्यातून देशात समृद्धी येणार आहे. त्याशिवाय या करारामुळे भारतीय उत्पादकांना निकोप स्पर्धेत उतरता येईल. त्यामुळे स्पर्धात्मक किमतीचा लाभ सर्व नागरिकांना मिळून त्याचा दर्जेदार वस्तू माफक किमतीत आणि अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. मग अगदीच पहा, लघु उद्योग, शेतकरी, मच्छीमार, नव उद्यमी, त्यासोबतच महिला आणि कामगार प्रणित उद्योग अशा सर्वांसाठी मोठी दारे आता खुली झालेली आहेत. म्हणजे पहा, याच्यापूर्वी जर तुम्हाला UK आपला माल म्हणजे अगदीच पहा युनायटेड किंगडममध्ये जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचं होतं तर पूर्वी तुम्हाला त्यावरती म्हणजे 100 रुपयाची जर वस्तू असेल तर त्या 100 रुपयाच्या वस्तूवरती प्लस टॅक्सेशन लागायचे, 50 रुपये काय लागायचे पहा, तर कस्टम ड्युटी लागायची. मग आता तसं नाही आहे. आपण आता फ्री ट्रेड ॲग्रीमेंट सारखं म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण फ्री ऑफ कॉस्टली देत आहोत. म्हणजे पूर्वी 100 रुपयेवरती 50 रुपये म्हटल्यानंतर आपली UK वस्तू पहा 150 रुपयाला विकली जायची. पण आता काय झालेलं आहे, 100 रुपयाची वस्तू जर भारत देशामधून तुम्ही निर्यात केलात ना तर तिथं पण गेल्यानंतर ती 100 रुपयालाच विकली जाईल. म्हणजे काय झालं इथं आता पहा, आपण फ्री ऑफ कॉस्टली तिथं जाऊ शकते त्यांची वस्तू. त्यामुळे आपलं निर्यात जास्त प्रमाणात तिथं वाढेल, कारण आपल्याला कस्टम ड्युटी द्यायची नाही आहे. कारण UK जर एखादी वस्तू तीच वस्तू 110 रुपयाला मिळत असेल व आपली 100 रुपयाला जर गेली तर UKचे जे नागरिक आहेत ना ते भारतीय वस्तू खरेदी करतील. आता तशाच पद्धतीने पहा,
यूकेची एखादी 100 रुपयाची वस्तू आहे ती भारतात आल्यानंतर पहा आता अगदी पूर्वी तिथं 50 रुपये टॅक्स लागायचं, ते 50 रुपये टॅक्स आता कमी करण्यात आलं, म्हणजे ती यूकेमधून जी येणारी वस्तू आहे ना ती पण आपल्या देशाला 100 रुपयालाच मिळेल. यामुळे पहा आपल्या पण देशामध्ये स्पर्धात्मकता तर नक्कीच वाढेल व आपला पण क्वालिटी सर्व्हिसेस इथं नक्की मिळतील. ओके, हा एक महत्त्वाचा पॉईंट. त्याच्यानंतर लघु आणि मध्यम उद्योगाचं एक आर्टिकल आपण पाहिला होता की जीएसटी आल्यानंतर त्यांचं कंबरडं कसं मोडलं. ओके, मग आता अगदीच पहा त्याच्यासाठी पण सरकारने एक प्रयत्न केला आहे. तुम्हाला माहिती असेल की लास्ट इयरमध्ये जे MSME सेक्टर आहेत जवळपास त्यामधून पहा किती 45.8% एवढी त्यांची निर्यात होती. मग आजपासून जे CET लागू होत आहे यानुसार पहा आगामी काळामध्ये हे जे 45.8% जे लघु आणि मध्यम उद्योगामधून जे एक्सपोर्ट दुसऱ्या देशांना होत होतं ना त्यामध्ये पण आता इथे चालना मिळेल असं केंद्र सरकारला विश्वास आहे. मग नक्कीच पहा ही आकडेवारी लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. व उद्या ज्यावेळेस नवीन आकडेवारी प्रकाशित होईल म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये ज्यावेळेस नवीन आकडेवारी येईल ना त्यावेळेस आपल्याला सांगता येतं किंवा CET-मुळे किती लाभ झालेला आहे आपल्याला व MSME सेक्टर कशा पद्धतीने उदय झालं का नाही. आता हे फक्त आकडेवारी आज लक्षात ठेवायचे व उद्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यात ज्यावेळेस इकॉनॉमिक सर्व्हे येईल त्यावेळेस त्याला अपडेट करून घ्यायचा आहे. डन, एवढं तुम्ही नक्की करू शकाल. त्याच्यानंतर पहा एकच पॉईंट त्यांनी 3 वेळेस लिहिलेला आहे, तो पॉईंट कोणता आहे हे लक्षात घ्या तुम्ही. तर रत्न आभूषणे उद्योगातील निर्यातदारांना येत्या किमान 3 वर्षात त्यांची निर्यात 230% म्हणजे $2.5 अब्ज पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. त्यासोबतच अभियांत्रिकी वस्तू उद्योगाच्या निर्यातदारांनी त्यांची यूकेमधील विक्री 4 ते 5 वर्षात दुपटीने म्हणजे $7.5 अब्ज पर्यंत वाढण्याची शक्यता दर्शवली आहे. ओके, हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. यूकेमध्ये आपण काय देणार आहोत तर रत्न आभूषणे देणार आहोत. त्यासोबतच पहा जे इंजिनिअरिंग मटेरियल आहे ते पण आपण त्यांना निर्यात करणार आहोत. त्याच्यानंतर पहा या करारात दुग्धजन्य उत्पादने, भाजीपाला, सफरचंद, खाद्यतेल, ओट्स, भरडधान्य, खाद्यतेल अशा सर्व संवेदनशील कृषी उत्पादनांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा संवेदनशील यादीत समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच या उत्पादनावर यूकेला कोणतीही सीमाशुल्क सवलत देण्यात आलेली नाही. याच्या पूर्वीपासून मी हाच पॉईंट ठेवत आहे की ज्या वेळेस परीक्षेला प्रश्न येतो फूड किंवा ॲग्रिकल्चर इंडस्ट्री, आपण भारत देश ॲग्रिकल्चर इंडस्ट्री कधीही ओपन करत नाही. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. ओके, जर आपण ॲग्रिकल्चर इंडस्ट्री त्यांच्या दुसऱ्या देशांसाठी जर ओपन केली ना तर आपल्या देशामध्ये कॉम्पिटिशन म्हणजे आपले शेतकरी तिथे कॉम्पिटिशनमध्ये उरतच नाहीत हे भारत देशाला माहिती आहे. त्यानिमित्ताने आपण ओपन केलं नाही. यूकेसाठी पण आपण ॲग्रिकल्चर त्यासोबतच ॲग्रिकल्चर सेक्टरशी जे निगडीत दुग्धजन्य उत्पादने वगैरे आहेत ना त्यामध्ये आपण त्यांना मुभा दिलेली नाही आहे. ही मुभा फक्त सर्व्हिसेस सेक्टर त्यासोबतच पहा जे इंजिनियर आहेत त्यासोबत आणखीन जे रत्न आभूषण आहेत त्यासाठीच आपण हे सर्व काही ओपन केलेलं आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला क्लिअर असेल की आपण यूके सोबत कोणता करार केलेला आहे. CETA हा करार आहे व युनायटेड किंगडम सोबत 15 जुलैपासून आजपासून तो लागू झालेला आहे. डन, यामध्ये दुग्धजन्य उत्पादन आणि कृषी उत्पादन आहेत का तर बिलकुल नाही. ओके, एवढंच काय ते महत्त्वाचं आहे. बाकी उर्वरित जी मी आकडेवारी सांगितली तेवढीच गरजेची. बाकी प्लीज यामध्ये डीपली जाऊ नका. व हे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट नाही, हा पण एक महत्त्वाचा पॉईंट. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट कोणासोबत आहे आपला तर न्यूझीलंड सोबत आहे. ओके, डन. त्याच्यानंतर यंदा पांढऱ्या सोन्याला उशिरा लागवडीचा फटका बसणार प्रश्नचिन्ह व नक्कीच बसणार पहा. आता कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगू शकता आपल्यापैकी बरेच विद्यार्थी विदर्भातून आहेत. मग पांढऱ्या सोन्याचा जिल्हा कोणता आहे तो मला तुम्ही नक्की सांगू शकता. आता वापस येऊयात पहा तर विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या पट्ट्यामध्ये कापूसला जास्त मान्यता आहे किंवा कापूस हे पीक घेतलं जातं. बरोबर आहे. मग पहा कापसाची जी लागवड आहे ना ती वेळेत करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मे संपल्या कापसाची लागवड तिथं घेणं गरजेचं आहे. अन्यथा पहा फक्त एक आठवडा जरी त्याचा लेट झाला ना आपला तर त्याचा परिणाम क्विंटलवरती होतो. ओके, म्हणजे उत्पादन लगेच घटतं. मग आता तर पहा 2 महिने होऊन गेले आहेत. मग जरी आता पाऊस पडलेलं असलं तरी मग जरी आता याच्या पुढे पाऊस पडला तरी पहा त्याचं शेतकऱ्यांवरती नक्कीच संकट येणार आहे. व कपाशी पिकाची जी लागवड आहे ना फक्त एका आठवड्याने 1 क्विंटल तिथं कमी होऊ शकतं. तर आता पहा 2 महिने झालेले आहेत. मग याचा परिणाम कशा पद्धतीने शेतकऱ्यांवरती होईल म्हणजे विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये आणखीन भीषण टंचाई इथं निर्माण होईल हे आपल्या इथं नक्कीच सांगता येतं या न्यूजमधून. ओके, त्यामुळे एक नक्कीच प्रार्थना देवाकडे पण असेल किंवा लवकरात लवकर जर पाऊस पडेल तर खरंच बेटर असेल आपल्यासाठी. ओके, ती एक बातमी. त्याच्यानंतर पुढे चला नेक्स्ट अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपत पहा. हां, नेक्स्ट आणखीन एक आहे IDBI साठी सुधारित बोली. आता पहा 2022 केंद्र सरकारने ना IDBI बँक विकली कोणाला तर LICला. म्हणजे आता आज घडीला जर तुम्ही म्हटलात तर LIC ही कोणाची आहे प्रायव्हेट बँक आहे असं त्यांनी लिस्टेड केलं आहे. पण ती खऱ्या अर्थाने जर पाहिलात तर ती गव्हर्नमेंटचीच आहे. म्हणजे पहा
गव्हर्नमेंट पूर्वी IDBI जी बँक होती ना ती गव्हर्नमेंटची होती. मग त्यांनी त्यांचे जे 100% शेअर होते ना ती विकली LICला. मग आता LICचे 100% शेअर कोणाकडे आहेत? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहेत. त्यामुळे ओके. मग आता ही जी IDBI बँक आहे ना यांनी IDBI बँकमध्ये जे LICचे 100% होते शेअर्स त्या 100% पैकी 60% शेअर्स दुसऱ्या कंपनीला म्हणजे प्रायव्हेट एंटिटीला विकण्यासाठी केंद्र सरकार तयार झालेलं आहे व त्यांनी दुबई स्थित जे 2 बँक आहेत त्यांच्यासोबत करार वगैरे किंवा चर्चा ते चालू आहे. मग पाहूयात IDBI बँक कोण्या संस्थेला विकली जाईल किंवा त्यामधून केंद्र सरकारला नफा किती होईल. आता केंद्र सरकारला म्हणता येणार नाही परंतु इनडायरेक्टली LICचं तरी कंट्रोल कोणावरती आहे? केंद्र सरकारच करतं. ओके. त्यानिमित्ताने व LICचे सर्व 100% पैसे IDBI मध्ये गुंतवलेले आहेत. हेच पॉईंट तिथं लक्षात ठेवा. बाकी उर्वरित पाहूयात. न्यूज इन प्रोसेस आहे त्यामुळे थोडंसं थांबा. आपण या न्यूजला पुन्हा पाहणारच आहोत. ओके. तर पहा जर सकाळी लवकर मला वृत्तपत्र जर मिळालं तर मी नक्कीच याचं विश्लेषण लवकर घेत जाईल. ओके. तर आता अगदीच आज झालेलं आहे. याबद्दल इथे थांबूयात. याबद्दल काही शंका किंवा सजेशन असतील तर नक्की मला तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.